वारीचे उत्साहात प्रस्थान 500 किलोमीटरचा प्रवास 5 दिवसात पूर्ण करणार। बुलढाण्यातून आज सकाळी सायकल आनंद वारीचे उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। या सायकल वारीला बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवली। सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास 5 दिवसात पूर्ण करत वारकरी पंढरपूर येथील रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहे। या सायकल वारीत 100 महिलांसह एकूण 100 सायकलपटू सहभागी झाले असून दररोज सुमारे 120 किलोमीटरचा प्रवास करून मुक्काम करण्यात येणार आहे। 17 देशात सायकल प्रवास करून इंडिया बुकमध्ये नोंद झालेले 75 वर्षीय संजय मयुरे हे या सायकल वारीचं नेतृत्व करतात। विशेष म्हणजे विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या वारीत उत्स्फूर्त सहभाग आहे। गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा ते पंढरपूर सायकल आनंद वारीची परंपरा अखंडपणे सुरू आहे। सायकलिंग क्लब अध्यक्ष आमचे बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे। दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असं सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो। आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत। धन्यवाद। देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब हा दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा अर्बनच्यातर्फे यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा अर्बन परिवारातर्फे आणि समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। सायकल चालवा हे याच्या पाठीमागे हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवून फिट राहावं, त्याकरता हा उपक्रम सुरू केलेला आहे। गव्हर्नमेंटने सुद्धा याला हे मान्यता दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं पंढरपूरला साधारण 10,000 लोक येणार आहेत सायकलवर। आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधनं साधारण 100 लोक, जळगाव जामोदचे 22 लोक आहेत, काही खामगावचे आहे, काही शेगावचे आहे। तर सायकल चालवा हा हेतू आहे। प्रवास आहे तुमचा कशा पद्धतीने? इथं आम्ही पहिले जालन्याला जाणार आहे, त्यानंतर बीडला, त्यानंतर बार्शीला आणि मग या पंढरपूरला। किती दिवसाचा प्रवास? 4 दिवसाचा। 11 तारखेला आम्ही तिथे पोहोचू। 12 तारखेला सकाळी तिथे रिंगण एक सोहळा असतो आणि मोठा एक कार्यक्रम असतो। तिथे पूर्ण महाराष्ट्रातले सायकल स्वार येतात। किती किलोमीटरचा आहे प्रवास? साधारण 450 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी मदत केलेली आहे। काही राहण्याची व्यवस्था बरेच ठिकाणी, बुलढाणा अर्बनने पंढरपूरला राहायची व्यवस्था, खूप ठिकाणी जेवणाची व्यवस्था, सगळ्यांचं चांगलं सहकार्य आहे। गव्हर्नमेंटकडनं ही ॲम्ब्युलन्ससुद्धा दिलेली आहे।